आम्ही सध्या बेळगाव शहरामधल्या या कोल्हापूर सर्कलमध्ये उभा आहोत। न्यूजपेपर विक्रेते सुभाष पाटील जे आहेत ते या ठिकाणी आले होते। त्यांनी या रस्त्यावर अपघातामध्ये जे श्वान आहे, जे कुत्रा आहे ते मयत झालेलं पाहिलं आणि त्यांनी लागलीच सर्व लोक फाउंडेशनचे विरेश हिरेमठ यांना कॉल केला। या ठिकाणी विरेश हिरेमठ आलेले आहेत आणि विरेश हिरेमठ जे आहेत ते रस्त्यावर जे जनावर प्राणी अपघातात मयत होतात त्या प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांचा अंतिम संस्कार करतात। आपल्यासोबत आहेत सुभाष पाटील। सुभाष पाटील, तुम्ही काय सांगाल? विरेश सरांचं काम खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे आणि असे अपघातामध्ये प्रेत जी मयत होतात, कुत्री असू दे इतर कुठलेही प्राणी, त्यांनी योग्य स्थळी दफन करणे किंवा त्याचे विल्हेवाट करत असतात आणि त्याचा अभिमान, त्यामुळेच या ठिकाणी आम्ही येऊन या ठिकाणी हे कार्य त्यांना फोनवरून सांगितलं की करत आहे। हे सामाजिक कार्यकर्ते आहेत विरेश हिरेमठ आणि आपण पाहू शकता की विरेश हिरेमठ ज्या ठिकाणी कॉल येतो त्या ठिकाणी ते जात असतात आणि कुत्र्यांना, जनावरांना जे रस्त्याच्या अपघातात मयत झालेले असतात त्यांची योग्यरित्या विल्हेवाट लावत असतात। विरेश हिरेमठ हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत बेळगाव भागामधले। त्यांनी अनेक सामाजिक कामं या ठिकाणी या अगोदर केलेली आहेत। ते नेहमी आपण पाहतो की देवी देवतांचे जे फोटो आहेत, जे देवी देवतांचे फोटोंची देखील विल्हेवाट ते शास्त्रोक्त पद्धतीनं, धार्मिक पद्धतीनं लावत असतात विरेश हिरेमठ। आणि त्यांनी हे पण जनावरांच्या विल्हेवाट लावण्याचं काम पण त्यांनी हाती घेतलेलं आहे। नक्कीच एक कौतुकास्पद सामाजिक कार्य म्हणावं लागेल। सर्व लोक सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांचं हे काम जे आहे सुरू आहे। सोबतीला आहेत सुभाष पाटील, न्यूजपेपर विक्रेते एजंट जे आहेत ते सुभाष पाटील आहेत। सुभाष पाटलांनीच त्यांना फोन करून सांगितलं की अशा ठिकाणी श्वान आहे, कुत्रं जे आहे ते अपघातात मयत झालेलं आहे आणि तुम्ही त्याची योग्य विल्हेवाट लावा। त्यानंतर ते इथे कोल्हापूर सर्कलला दाखल झाले आणि त्यांनी जे आहे त्या कुत्र्याची योग्य विल्हेवाट लावली। सर्वांना नमस्कार। की आज या ठिकाणी बेळगाव महानगरपालिकेच्या सर्कल म्हणजे कोल्हापूर सर्कल, श्रीकृष्णदेवराय सर्कल म्हणतो पण आणि कोल्हापूर सर्कल पण म्हणतो, या ठिकाणी कोणतरी जाणाऱ्या कुत्र्याला की ॲक्सिडेंट केलं, म्हणजे त्याला ॲक्सिडेंट करून गेलं आणि ते मेलं, पण त्यांनी न थांबता, न माणुसकी न दाखवता त्यांनी तसंच गेले। पण हे फार मोठी चूक आहे। माणुसकी म्हणजे थोडीफारी राहायला पाहिजे, पण ते नसताना त्यांनी तसंच केले। मग माझे मित्र आणि माझे मार्गदर्शक सुभाषअण्णा पाटील आणि त्याच्यानंतर त्यांनी संपर्क केले की ह्या ठिकाणी कुत्रा मेलेला आहे, कुत्र्याला मारले म्हणून। पण नंतर तोपर्यंत मी आलो इथं 2 मिनिटांमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच वेळामध्ये माझे खरोखर खास मित्र म्हणजे प्रकाश बेळगोजे साहेब आले, जात होते। साहेबांना काय म्हटलं, विनंती केलं की असं एक घटना घडली आहे, हो मग मी पण तुमच्यासाठी थांबतो की म्हटले 1 मिनिट नव्हे, हो 1 तास थांबतो तुमच्यासाठी म्हटले। आणि प्रकाश बेळगोजे साहेब, सुभाषअण्णा पाटील मग त्यांनी पण मदत केली, सहकार्य केले। मग नंतर त्याचा आता बाजूला आणून ठेवलेला आहे, त्याच्यानंतर आता संस्कार करणार त्याचा। सर्वांना नमस्कार।